आषाढी एकादशीनिमित्त नंदवाड इथं होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत पुईखडी इथल्या संकल्पसिद्धी मंगल कार्यालयात बैठक झाली। या बैठकीत रिंगण सोहळा, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा आणि भाविकांसाठी करण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेण्यात आला। आषाढी एकादशी निमित्त प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ इथं भक्तांचा महापूर उसळतो। या ठिकाणी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनानं व्यापक नियोजन केलंय। पुईखडी इथल्या संकल्पसिद्धी मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत रिंगण सोहळ्याच्या आयोजनासह वाहतूक नियंत्रण, सुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन सुविधा आणि गर्दी नियोजनाचा सविस्तर आढावा प्रशासनाकडून घेण्यात आला। यात्रेच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांनी समन्वयानं काम करण्याच्या सूचना शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिल्या। आषाढी एकादशी अनुषंगाने उद्या नंदवाळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येतात। तर यामध्ये जो पालखी मार्ग आहे मिरजकर तिकटी येथून नंदवाळ पालखी मार्गावरती आम्ही वाहतूक शाखेचा बंदोबस्त नेमलेला आहे। तर यामध्ये जे मुख्य वाहतूक बदल जे आहेत माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी या संदर्भात जाहीरनामा काढलेला आहे। तर यामध्ये जे संकल्पसिद्धी मंगल कार्यालय पुईखडी या ठिकाणी रिंगण सोहळा आहे, तर त्या अनुषंगाने ह्यावेळी आम्ही जो नवीन वाशी नाका आहे तर तिथून वाहतूक आम्ही वरती जाणारी ती बंद केलेली आहे। ती वाहतूक साई मंदिर कळंबा येथून पर्यायी मार्गाने वळवलेली आहे। तसेच जे क्रशर चौक आहे तर तिथून राधानगरीकडे जाणारी वाहने ही संभाजीनगर चौक, साई मंदिर कळंबा मार्गे पुढे इस्पुर्लीकडून राधानगरला वळवलेली आहेत। जी पुढून येणारी वाहनं आहेत परितेकडून कोल्हापूरला, तर ते परितेकडून अवजड वाहनं आम्ही शेळेवाडी मार्गे वळवलेली आहेत। शेळेवाडी इस्पुर्ली मार्गे ते कोल्हापूरमध्ये येतील। जी छोटी वाहनं आहेत ती हळदीपाटा येथून डायव्हर्ट केलेली आहेत। ती हळदीपाटा, कुर्डू, इस्पुर्लीवरून कोल्हापूरला येतील आणि तसेच कांडगाव फाटा येथून सुद्धा वाहतूक वळवलेली आहे। तर यामध्ये जे पुईकडे ते रिंगण आहे तर त्या अनुषंगाने त्याच्या भोवती सुद्धा आम्ही 2 वनवे केलेले आहेत। यामध्ये एक आहे हॉटेल रेडवूड येथून जे पीरवाडी गाव आहे तर त्या पीरवाडी जोबानाना पार्क पीरवाडी येथून हॉटेल तंदूर कॉर्नर असा एक एकेरी मार्ग केलेला आहे। आणि दुसरा आहे इकडून नंदवाळकडून येणारा जी वाहनं आहे तर ती काही प्रमाणात आलेली वाहनं आम्ही संकल्पसिद्धी मंगल कार्याच्या मागच्या बाजूने ती वळवून कोल्हापूरला येतील। तर त्या अनुषंगाने जो रिंगण सोहळ्याच्या बाजूचा रस्ता आहे तर तो पूर्णतः मोकळा राहील या अनुषंगाने नियोजन केलेलं आहे। रिंगण सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची स्वतंत्र वाहनतळावर व्यवस्था करण्यात आली असून प्रमुख मार्गांवर वाहतूक नियंत्रणासाठी विशेष बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। पार्किंग व्यवस्था आणि सुरक्षेबाबत शहर वाहतूक शाखेनं आवश्यक नियोजन पूर्ण केल्याची माहिती पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली आहे। रिंगण सोहळ्याकरता येणारे जे भाविक आहेत तर त्यांच्या पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था त्या रिंगण सोहळ्याच्या बाजूला केलेली आहे। तर त्यानंतर जशी पालखी पुढे जाईल तर त्या नंदवाळ गाव आहे, नंदवाळ फाट्यापासून आतमध्ये वाहनांना प्रवेश बंद आहे। जैताळ फाटा जैताळ येथून वाहनांना प्रवेश बंद आहे। भीमाशंकर मंदिर येथून वाहनांना प्रवेश बंद आहे। चोरगे हायस्कूल येथून वाहनांना प्रवेश बंद आहे। तर या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। तर पार्किंगमध्येच सर्वांनी आपली वाहने पार्क करावीत। जो खत कारखाना आहे खत कारखान्याच्या ठिकाणी मोठी पार्किंगची व्यवस्था आहे, तर त्या ठिकाणी आम्ही पार्किंग करून तिथून पुढे वाहनांना प्रवेश बंद केलेला आहे। हजारे पेट्रोल पंप पासून खत कारखाना या दरम्यान कुठलेही वाहन पार्क होणार नाही या दृष्टीनं नियोजन केलेलं आहे। याकरता अतिरिक्त बंदोबस्त नेमलेला आहे। भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही याकरता ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणीच वाहने पार्क करावीत। जो विठ्ठल रुक्मिणी मंदिर नंदवाळ आहे तिथून जैताळ हा जो रोड आहे तो आम्ही आपत्कालीन मार्ग निश्चित केला। त्या मार्गावरती सुद्धा कोणतेही वाहन पार्क होणार नाही या दृष्टीनं नियोजन केलेलं आहे। तर सर्वांना उद्याच्या आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा। वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळा। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली असून भाविकांनी वाहतूक नियमांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय।